पुणे में हुई पत्रकार परिषद में श्री शिवाजीराव भोसले सहकारी बैंक घोटाले के निवेशकों ने अपना रोष व्यक्त किया। उन्होंने बताया कि इस बैंक के अध्यक्ष और पूर्व विधायक अनिल शिवाजीराव भोसले पर लगभग 500 करोड़ रुपए के आर्थिक अनियमितता और धोखाधड़ी के गंभीर आरोप है। कसे निवडणुकीचं तिकीट देणारा जी यंत्रणा असेल त्यांचे जे हे असतील त्यांनी काय विचार केला, आता ते बचाव त्यांचा हाच असेल की अनिल भोसलेंना अटक झाली, रेश्मा भोसलेंना अटक झाली नाही। सहकार कायद्याप्रमाणे जर संयुक्त जबाबदारी आहे तर ही त्याच वेळेस अटक व्हायला पाहिजे होती, का नाही झाली पोलीस यंत्रणा सांगू शकते। कारण ह्या म्हणजे आम्ही जर भाष्य केलं ना तर भीती वाटते की जे काय म्हणजे पैसे तर गेलेले आहेत, उरलेले 4 दिवस आपण बाहेर असू की नसो अशी भीती वाटायला लागलेली आहे। की जे सगळ्यांना दिसतं, ज्या वेळेस पोलिसांनी कोर्टात केस दाखल केली फक्त FIR सुद्धा दाखल होत नव्हता, का नाही? एकाने सांगायचं हे आम्हाला इतक्या कोटीच्या पुढचा म्हणजे इतक्या लाखाच्या पुढचा हे करायचा अधिकार नाही। डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशन दाखल करत नाही, शिवाजीनगर पोलीस स्टेशन दाखल करत नाही, दोघे जण कोणाकडे दाखवतात? पोलीस आयुक्तांच्या। पोलीस आयुक्त म्हणतात आमच्याकडे काही FIR दाखल करायची सोयच नाही, गुन्हा दाखल कुठं होतो? पोलीस स्टेशनला होतो। ज्या वेळेस आम्ही कोर्टापुढे सगळेजण उभे राहिलो, फक्त आता बाकी काहीच करू शकत नाही, आमच्या हातात काय, आम्ही फक्त अशा हात जोडून उभे राहत होतो। ज्यावेळेस कोर्टाच्या लक्षात आलं, कोर्टाने ज्यावेळेस आम्हाला सांगितलं की तुम्ही जाऊ नका, थांबून राहा, आणि पोलीस आयुक्तांच्या नावाने पत्र केलं की जर आरोपीला जामीन द्यायची वेळ आली तर त्याला जबाबदार कोण असेल, FIR आजपर्यंत का दाखल नाही याचं मला उद्या उत्तर पाहिजे। परवाच्या दिवशी तारीख ठेवली, त्या दिवशी मग डेक्कन जिमखाना आणि ते पोलीस स्टेशन आले आणि रात्रीतून दाखल केला। अगोदर का नाही केला? एक साधी गोष्ट आहे, गुन्ह्याचं FIR हा पोलीस स्टेशनला दाखल होतो, पोलीस आयुक्तालयात दाखल होत नाही। FIR दाखल केल्यानंतर कुणी तपास करेल? आयुक्त सांगतील डेक्कन जिमखान्याने करावं, शिवाजीनगर करावं किंवा खुद्द आयुक्तालयाने करावं किंवा अजून कुणाकडे द्यायचं, हे पहिल्यापासून आम्ही अनुभवत आलेलो आहोत। परंतु आता अगदी 2 दिवसावर मतदान आलेले आणि आज तुम्ही या ठिकाणी माध्यमांसमोरून बोलताय, असं वाटत नाही का उशीर झालाय तुम्ही इथे येण्याला, किंवा निवडणुकीच्या तोंडावरच हा सगळा विषय? निवडणुकीच्या तोंडावर म्हणण्यापेक्षा आम्ही सतत प्रयत्न करतो, म्हणजे 7-8 वर्ष निवडणूक पुढे गेल्या, म्हणजे 8 वर्षात आम्ही केलेले प्रयत्न काहीच केलं नाही असं नाही। मी सांगितलं ना, काही जण मेले आमच्यातले, काही जणांनी नाच सोडून दिले, कारण नेमकं किती पळायचं, म्हणजे मृगजळाच्या पाठीमागं पळतोय असं वाटायला लागतं। नाही की नेहमी मंत्रालयात जाणाऱ्या माणसाला ज्याला माहिती आहे की MPIDची कलम लागल्यानंतर जर स्पेशल PP नेमला जात नसेल, आमकान तमकान म्हणून सांगितलं जायचं, काय तो काय करू शकतो? त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न प्रत्येक जण आपापल्या परीने करतो, प्रत्येकाला आपापल्या पोटापाण्याचे व्यवसाय करून उरलेल्या वेळेत राहिलेल्या पैशासाठी भांडायचे। उशीर ठेव गुंतवलेले आहेत, किती वर्षांपासून गुंतवत आणि किती ठेव गुंतवलेले? मला वाटतं जवळपास 30-40 वर्षापासून विश्रांतवाडीत जशी शाखा सुरू झाली तेव्हापासूनच माझं खातं आहे तिथं, किंबहुना त्याच बँकेच्या जेव्हा मी घर बांधले, 500 रुपयाची RD करायची, 13 महिन्याची RD करायची जास्त व्याजाची, आणि ते झाले की त्याची FD करायची, 500च्या पुढे 700 करायचे, त्याची RD परत FD करायची, असं करून करून रक्कम साठवली आणि घर बांधलं। बँकेला वाईट म्हणत नाही, बँक खरोखर चांगली होती, फक्त नंतर ज्यांच्या हातात कारभार गेला त्यांना गणित कळलं नाही। विक्री वजा खरेदी बरोबर नफा हे गणित असतं। बँक चालवल्यावर 2 रुपये मिळतील, पण कसे? ठेवीदाराचे पैसे देऊन व्याजाच्या रकमेचे जे काही हे होईल त्या खर्च जाऊन येईल, त्याच्याऐवजी विक्री बरोबर नफा जर गृहीत धरून कारभार केला, त्यामुळे अडचणीत आलं। आता काय भूमिका आहे मग पुढे? पैसे मिळावेत एवढी विनंती। या संदर्भात कोणाला भेटणार का? भेटत राहू। आज निवडणुकीतून मंत्री वगैरे सगळे मोठी मंडळी मोकळी झाली।